आम्ही निघालो आहे मावशीकडे जायला. मी, मम्मी, मावशी, काका, पिंकी आणि रियांश. तर आम्ही आरे कॉलनीमधून जाणार होतो. तर हा बॅक साईडचा व्ह्यू IIT बॉम्बेमधला मस्तच व्ह्यू आहे. आणि आरे कॉलनीमध्ये आम्ही कुठे जातो आपण? का फिरायला की काय? तांदूळ घ्यायचे फिरायला नक्की. सुट्टी आहे ना. हे काही आयटम्स होते आणि लस्सी रियांची आणि माझी होती. आम्ही निघालो. मम्मी हे बरोबर ना? का हे पिलं हे चांगलं आहे ना. हे चांगलं आहे, ते बरोबर ना? चांगलं आहे. मस्त आहे. पिंकीने गाडीमध्येच मलाई चालू केली खायला. कसं आहे? तिथून आम्ही निघालो जायला. 4 तासात हा रात्री झाली कुठं थांबलोच नाही. आम्ही सध्या बोरवलीला होतो. बोरवली हायवे आता येताना 12ला तेच. आता येताना दुपारी 12ला चिपळूणला होतो. आणि मग थोड्याच वेळात आम्ही मग पेट्रोल पंपला थांबलो CNG भरायला. एवढे मी 2 तिथे 10-15 मिनटं गेली. खाल्ली. यस. CNG भरून आम्ही निघालो. आणि मग गाडीमध्येच मी माझी मलाई पूर्ण खाऊन टाकली. मस्त होती, पण ट्रॅव्हलिंगमध्ये असं थंड खाणं चांगलं नसतं. आणि मम्मीला घेऊन मी निघालो बाहेर, कारण मावशी काहीतरी घेत होती म्हणून. सफरचंद घेत होती. आणि बाहेर आलो तर काकाने चालूच केली काय बसली? सुरुवात खायची. आणि मावशी वाटतं घेत होती संत्रा. पिंकी बघायला लागलो कशी आहेत संत्रा. मला तर माहिती नव्हती कशी काय घ्यायची. मावशी बोलली की जे कडक असतील तेच घे. मी पण मग मावशी थोडी हेल्प करायला लागलो मला शोधून द्यायला. खाते दोन कसं. आणि मम्मी मला बोलते मला पण फ्रेममध्ये घे. तिला पण घेतलं, ती पण खाताना. आणि मग हे सगळं करून आम्ही निघालो. थोडे सुट्टे पैसे घ्यायला पिंकी गाडीमध्ये गेली. पैसे देऊन आम्ही मग निघालो नाला सुपाऱ्याला. त्याला 10-15 मिनटावरती होतं. ती बोरं घेतली होती मम्मीने. पैसे देऊन आम्ही मग निघालो. रियांश एकटाच होता गाडीमध्ये. काहीतरी करत होता उचापत्या. तो बघा. त्याची मस्ती काय, त्याची मध होतं वाटतं. त्याला पण थोडं घेऊन मग आम्ही निघालो. आणि मग मधीच रस्त्यामध्ये आम्ही रस्ता चुकलो. मी ते रस्ता चुकलेलो आहे. काकांनी गाडी दुसऱ्या ते पण वाटतं मम्मी बोललेली की दुसऱ्यावर बिल नको टाकू. काका तुम्ही आपण चुकलेलो आहे. आता कुठं रे राईट? हा इथं हे साईड जाणार. बरेच वर्षांनी आलेत ना काका. 4 वर्ष. त्याचा रोड तोच आहे. बसायला गेलो ना पण. राईट लेफ्ट. आणलेलं आहे.
तर हे काहीतरी गावाला असं आलं नाला सुपारायला. पिंकी काहीतरी बोलायला लागली. खराब आहे. तुम्ही करा काय दाखवायचं बंटी दादानी रस्ता बंटी दादानी रस्ता बनवलाय आम्ही हा ना. काय आहे गावाला शी. नाही एवढं नको कमी करा तिथून आम्ही आलो डायरेक्ट बिल्डिंगमध्ये. डायरेक्ट नाला सुपाऱ्यात. मंडळी निघाल्यात. जैनचे टाटा बाय बाय. आम्ही पोचलेलो आहोत. चुकीच्या रस्त्यामुळे तू घेऊन आलीस म्हणून. मावशीने आम्हाला मी चुकीचा रस्ता माझ्या हातात बालडी घेतली होती. काकाने मला बालडी दिली. ती बालडी घेऊन मग आम्ही वरती निघालो. फिरून आणलंय विथ बाल्टी. बाल्डी पुढे जाणार त्याच्यापेक्षा चलेगा लेके आया मैं. हा जो घरामध्ये एंट्री मारण्याआधी हे लोक एकदम हळू येत होते. या लवकर त्यांना वर बोलत पुढे या. टाटा बाय बाय. मी डायरेक्ट घरामध्ये एंट्री मारली. एंट्री मारताच हे जे 5 गोणे आहेत ते मला गाडीमध्ये घेऊन जायचं होतं रात्री संध्याकाळी 7 वाजता. ऋतूला भेटलो. ऋतूने हाय हॅलो. डायरेक्ट किचन मध्ये गेलो. तर काका आणि नावजी कुठे आहेस तू? त्यांना अशी गंमत सांगितली की आम्ही रस्त्यावर काका? चुकलो. हो काका आम्हाला रस्ता चुकवला ना. आम्ही वसईला गेलो. वसईला गेलो आम्ही. मी शॉर्टकट नाही मम्मी होय. काय तुम्ही येणारी माणसं काकाला पण नव्हतं माहिती. नाही काय रे बाबा. काय स्पेशल काय? जवळा जवळा भाकरी काही ते स्पेशल होतं. नंतर तुम्हाला दाखवतो मी. मग रियांची थोडी मस्ती गेली. तुमचं बोलणं मला चालू झालं. काय कसं काय आलो ते. मग आधीच्या आठवणी. जा. ही म्हटली नाही हो इथंच आहे वसईला इथंच खाली. हेच माहिती पडतो सगळं. नाही तर आता पण जेवून आम्ही उठलेला असतात. मग आम्ही जेवायला बसलो सगळे. तर जेवायला स्पेशल होतं चिकन भाकरी भात डाळ. सॉरी भात डाळ चिकन. तर तुम्हाला ताट असं भरून पुन्हा दाखवतो. त्याला काय झालं होतं काय माहिती. एकदम शांत होता. रागात ही होती ही थाली. आणि मग रिहान्सने काहीतरी पेपर आणला होता खिशातून जे काहीतरी फेकायचं होतं. रियांच्या खिशात चिठ्ठी भेटली. ते दाखवतोय. काहीतरी असेल ना. हे काय चिठ्ठी तेवढ्यात काकाने थोडी गंमत केली. रियांश दाखव ना गेम कशी. रियांश को चिठ्ठी त्याला मोठी जागा पाहिजे. रिटर्न येतो तो असं फिरून बोल. आता तो ह्याची मस्ती झाल्यानंतर मोगलीमध्ये त्याच्याकडे बघ असा एक आकडा असतो. असा फेकला की तो खुसूक असं फिरून वापस येतो. हातोडीचा पण हातावडीचा पण आहे. थोडीफार एका यांची मस्ती त्याला झाली एका फणसाच्या झाडावरून. ती तुम्हाला नंतर कळेलच. व्हिडिओला नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बसल्यावर तू उचलणार काय वजन आणि आजूबाजूला कोण नाही. तरी यांची अशी गंमत चालूच राहील. तोल गेला की सावरणारा असं पाहिजे. तो असा तोल गेला त्याच्या ह्याच्यात बसला जाऊन याला एवढा वजन हा भाऊ इथे गेला ना. नरडीव पडला इंस्टाग्रामवर. नाही ते याच्यामध्ये ते सीसीटीव्ही असतात त्याच्यामध्ये. कामाच्याला चाकू कटतो ना. म्हणजे हिला चार झालं. खायला लागले. आता फणसाची झाड आहेत 5. समुद्रातल्या मच्छ्यांचंच मासा आहेत मोठं. मासं आले. मला मोठं पाहिजे. नाही होईल तेव्हा होईल. आता 4 झालं. आता 5 आहेत. 3 झाडं तरी जगणार. 100% जगणार. बाबा जगवणार. हवामान वरती आहे आपल्या इकडची. तिकडची एका वेळेस फणस वगैरे असतील ना
आपल्या ठिकाणी होत नाही काय काय नाही आपल्या इथं होती, आपल्या इथं होती. त्याची काहीतरी वेगळीच मस्ती चालू होती. कारण की माझ्या इथं ते अंजीरचं नेऊन लावलंय ना मस्त झाड हा झालं. कसं बघ न्यायला नाही लागत कशाला गाडीत ठेवतील तर काय पिशवी कशाला आम्ही निघालो संध्याकाळी 7:30 किंवा 8 वाजता घरी जायला. पाणी घ्यायला तसे. तर हे काही या ब्रो, सामान आय एम होतं. टेकिंग द ब्लॉग राईट नाव. प्लीज स्माइल. हिला कोणी येत पण नाही ना तर टाकून देईल फालतू कपड्यात. पाठवून दिली लागतं. दीपकला दे दीपकला. सामान दाखवलं तेव्हाच ना. डायरेक्ट 2 मिनिटं तरी कर 2 हाताने 2 हाताने 2 हातांनी हे चला माझं काय नाही राहतेस काय आणि मी काय बोलते डॉक्टरकडे जा आणि तू काला, डॉक्टरकडे काला. या ना शैला काय झालं? हाडांच्या डॉक्टरकडे हाडं दुखतायत ना माझ्यासोबत थोडी मस्ती केली. डोक्याने लागलं रागावलेला माझ्यावरती. डोक्याला लागलं रिया निखिल ओ माय गॉड. तुझी जी आहे ना देखो सेटिंग मीटिंग फणसाचं झाड दाखव ना अभी फ्लैश भी चालू नहीं किया है. मंडळी आले. मग आम्ही सगळे निघालो घरी जायला. लक्ष टाकलं काय राहिलं बिलं नाही ना? चप्पल घेतलं नाही, पायात नाही घेतलं. मग स्कूटीवरून चैतन्याला सोडायला गेलो. अरे जायचं की नाही, चला लवकर. तोपर्यंत ते खालीच बसले होते. हा द्या निपटाळली जाऊ ती या तो पण या. आणि मग आम्ही निघालो घरी जायला. तेव्हा पण यांची गंमत चालूच होती. ही झाडं काही काय म्हणते तुम्ही लावा मला ते एक झाड माझा हा मला द्या तुम्ही आपली वाटे घाला आम्हाला मला त्यातले येतील त्यातले 2-2 मला द्या पण अहो, तिला 2-2 देऊन आम्हाला किती राहा माहितीये का 3-3 हिला 4 मेहनत कोणी घेतली हा, तिसरा फायदा घेऊन जाणार म्हणून ना, तिसरा तर लाव. फणसाचं झाड दाखवा फणसाचं झाड दाखव हा बघा, हा झाडावरून भांडत आहेत तिसऱ्याचं लाभ वगैरे बरोबर. ए, मेहनत कोणी केली चला आला ना कपडे ते साडी होती ना इस्त्रीला द्यायची चला मावशी काका बाय. मी डायरेक्ट आता 3 फेब्रुवारीला येतो परवा. घे मला घे हा 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 कपडे घेऊन ये तुझे हा कपडे घेऊनच आहे. पण लगेच नाही जायचं. हा हा बाय हा? 2 दिवस येईल. मला तरी काय 10 दिवस राहिले. हो हो महिनाभर येईल सुट्टीत. तुमच्यासोबत येणार आहे मी. माझा बाबू कुठे आहे? कुठे आहे? मार्च मध्ये येणार आहे तुमच्यासोबत. बाबू, तू येणार तुम्ही कोणता मार्च नाही मे नक्की हा? मे मध्ये ना. मे येईल. मी मला गावाला गोंदाला जायचं आहे. मला बंटी आता बोलला म्हणून तू येणार आहेस का नक्की सांगेल मी तुम्हाला. ते गावाला हा गोंधळ आहे ना. पण लवकर जायचंय. सांगेल मी 1 महिना आधीच सांगेल. हा चलो बाय. मग मी डायरेक्ट आम्ही पोचलो बोरवलीमध्ये. कारण आधी थोडीफार ट्रॅफिक लागली होती आणि थोडी गाणी ऐकत होती. मग आम्ही इथून डायरेक्ट आम्ही पोचलो माझ्या इथे घाटकोपरला. बाय. कारण भेटू टाटा पुन्हा. बाय करून 2 गोणी काढून ते 2 गोणी ठेवून कुठची मोठी मग माझे पप्पा खाली आले. 2च आहेत. टाटा बाय बाय केली. एवढं व्हिडिओ नाही. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.